आज उद्योगाची कुळकथामध्ये जाणून घेऊया मूळच्या भारतीय नसलेल्या पण तरीही देशी बूट कंपनी अशीच ओळख असलेल्या बाटा इंडिया विषयी। या मल्टीनॅशनल कंपनीचे सीईओ देखील भारतीय वंशाचेच आहेत, इतका हा ब्रँड भारतीय बनलाय। आणि या कंपनीचे भारतात तयार झालेले टेनिस शू हे जगातील पहिले टेनिस शू म्हणून ओळखले जातात। 70, 80 आणि 90च्या दशकात तुमचा जन्म झाला असेल तर बाटा शूज तुम्ही कधी घातलेच नाहीत असं होणारच नाही। बघूया तर मग बाटाची सुरुवात नेमकी कशी झाली, कंपनी भारतात कधी आली आणि भारतात विस्तारली कशी। थॉमस बाटा या मोरेवियन वंशाच्या तरुणाचं अख्खं कुटुंब पिढ्यानपिढ्या चप्पल शिवण्याचंच काम करत होतं। तो, त्याचा भाऊ अँटोनियो आणि बहीण ॲना यांनी थोडा वेगळा विचार केला। आपल्या चपलेचा ब्रँड का तयार करू नये असं म्हणत 1884 मध्ये त्यांनी T&A बाटा ही आपल्या नावांची अद्याक्षरं जोडून एक कंपनी स्थापन केली। सध्या झेक रिपब्लिक आणि तेव्हा हंगेरी असलेल्या झिलिन शहरात या भावंडांची ही कंपनी होती आणि त्यांच्याकडे 7 कर्मचारी सुरुवातीला होते। सुरुवात ठीकठाक झाली, पण मालाला फारसा उठाव नव्हता। त्यामुळे लगेचच 1895 मध्ये कंपनीकडे नवीन निर्मितीसाठी पैसेच नव्हते। यावर मोठा भाऊ थॉमसनं शक्कल लढवली ती बुटांसाठी चामड्याऐवजी कॅनव्हासचं कापड वापरण्याची, आणि बुटांचा तळही रबराचा असणार होता। स्वस्तात मस्त अशी ही बुटांची कल्पना पुढे इतकी हिट होईल याची स्वतः थॉमसलाही कल्पना नव्हती। युरोपातील गरीब समाजाला बुटांचा एक चांगला पर्याय मिळाला आणि काही दिवसातच हे बूट युरोपात लोकप्रिय झाले। पुढे पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा युरोपात मंदी आली होती तेव्हा थॉमसनं आपल्या बुटांची किंमत निम्म्यानं कमी करण्याची आणखी एक शक्कल लढवली। लोकांकडे खायला पैसे नव्हते, अशा वेळी कमी किमतीत मिळणारे शूज कुणाला नको होते। पुन्हा एकदा बाटाचा खप विक्रमी वाढला आणि बाटानं जगभरात विस्तार सुरू केला। 1932 मध्ये थॉमसच्याच चाणाक्ष नजरेनं भारतीय बाजारपेठ ओळखली। भारतात स्थापन झालं बाटा नगर। थॉमस बाटानं भारतात येण्याचा आराखडा तयार केला हे खरंय, पण त्यानंतर एका वर्षातच 1933 मध्ये थॉमस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। त्यामुळे त्यांचा भाऊ अँटोनियोनं भारतातला कारखाना वाढवला। थॉमस बाटा यांनी अमेरिकेत 5 महिने राहून बुटांचं मास प्रोडक्शन म्हणजे घाऊक उत्पादन कसं होईल हे शिकून घेतलं होतं। त्या अनुभवाचा उपयोग त्यांनी भारतात केला। भारतात तेव्हा स्वर्गीय राज कपूर यांचं गाणं मेरा जूता है जपानी याप्रमाणे खरंच जपानहून शूज मागवले जात होते। पण बाटांनी भारतात कोलकाताजवळ कोणार इथं पहिला शू कारखाना सुरू केला। भारतीय वातावरणासाठी कंपनीचे कॅनव्हास शूज अगदीच योग्य होते, लोकांना परवडणारे होते आणि ते भारतातच बनत असल्यामुळे किफायतशीरही होते। मग काय, 2 वर्षात त्यांचा खप वाढला आणि बाटाला पश्चिम बंगालमध्येच नवीन कारखाना उभारावा लागला। त्यावेळी त्यांनी कारखानाच नाही तर बाटा नगर हे अख्खं गाव वसवलं आणि तिथे शूजना लागणारी अख्खी अर्थव्यवस्थाच वसवली। तिथून हा ब्रँड देशी भारतीय ब्रँड झाला। याच कारखान्यात तयार झाला बाटाचा आयकॉनिक टेनिस शू। अतिशय सोपं डिझाईन आणि पांढऱ्या कॅनव्हासचे हलके शूज युरोपात आणि जगभरात लोकप्रिय झाले। सुरुवातीला कोणालाच हे भारतात तयार झाले आहेत याची कल्पना देखील नव्हती। हेच शूज पुढे जाऊन भारतात शाळकरी मुलांसाठीचे शूज बनले आणि ते विविध रंगांमध्ये तयार होऊ लागले। ज्या रंगाचा गणवेश त्या रंगाला मिळते जुळते बाटा शूज मिळू लागले आणि बाटा ही खऱ्या अर्थानं भारतीय कंपनी बनली। 1980 मध्ये भारतात खदीम आणि पॅरागॉन सारख्या कंपन्या उभ्या राहिल्या आणि या स्पर्धेला तोंड देण्यासाठी बाटानं जाहिरातींचा सपाटाच लावला। आधी बाटात मग शाळेत ही त्यांची कॅचलाईन खूपच गाजली। शिवाय इजा टाळा त्यासाठी बाटा वापरा अशा हलक्या फुलक्या जाहिराती लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या। वाजवी दर, आकर्षक डिझाईन, भारतीय वातावरणाशी जुळणारी स्टाईल आणि प्रभावी वितरण यामुळे बाटा कंपनी भारतात कमालीची यशस्वी झाली। पुढे कंपनीचा विस्तार वाढत गेला आणि एकट्या भारतातच कंपनीचे 16,500 कर्मचारी झाले। हश पपीज आणि इतर ब्रँड्स बरोबर करार करून कंपनीनं आपली रेंजही वाढवत नेली। डिझाईनमध्ये आधुनिकता येत गेली। बाटाच्या गावोगावी शोरूम उभ्या राहिल्या। कंपनीची आत्ता एकूण 20 उत्पादनं आहेत।
आणि भारत हे कंपनीचं सर्वाधिक मोठं उत्पादन आणि खपाचं केंद्र आहे। आदिदास, नायकी आणि प्युमाच्या जमान्यातही कंपनीनं आपली ओळख कायम ठेवली आहे। तर हे होतं बाटाविषयी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। इतर कुठल्या ब्रँडबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तेही आम्हाला सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेज सबस्क्राईब करायला विसरू नका।